भिवंडी तालुक्यातील भावाले गावचे माजी सरपंच श्यामदादा भालेकर तसेच ॲडव्होकेट प्रमोददादा भालेकर व भालेकर कुटुंबियांच्या घरी माघी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते। यावेळी संपूर्ण भालेकर परिवाराकडून गणपती बाप्पाचे आरती मोठ्या भक्तिभावात करण्यात आली। या प्रसंगी भावाले गावचे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। तसेच यावेळी माघी गणपतीच्या निमित्ताने परिसरात भक्ती, श्रद्धा व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। वर्षी खूप आनंदात आणि जल्लोषात माघी गणेशोत्सव जयंती साजरा केली आम्ही आणि सलाबतप्रमाणे यावर्षी दुसऱ्यांदा आम्ही 1.5 दिवसाकरता गणपतीचे पूजन केलेले आहे आणि गणपतीचे मनोभावे पूजन करतो आणि गणपतीला एकच चरणी प्रार्थना करतो की गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रॉब्लेम किंवा समस्या असो त्यांची कृपादृष्टी सदैव त्यांच्यावर राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची कृपा सगळ्यांवर अशीच राहो आणि बलिराजाचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना करतो। आणि भिवंडीमध्ये जे काय चाललेले आहे त्या कायद्याच्या दृष्टीने ते अयोग्य आहे आणि आज मी एकच विनंती करतो का पूर्ण आपल्या शासनाला, मुख्यमंत्री साहेबांना पण की त्यांनी वेळेत या ज्या गोष्टी आहेत त्या कायद्याच्या दृष्टीने गृहमंत्री या नात्याने वेळेत सहकार्य करून त्याच्यावर मार्गदर्शन द्यावे आणि जे काही भिवंडीतली शांतता जे बिघडलेले आहे तर त्याला त्यांनी वेळेत सहकार्य करून आणि तिथली परिस्थिती शांततेने सुधारावी अशी मी प्रार्थना करतो आणि बाप्पाला हीच विनंती करतो की सर्व महाराष्ट्रामध्ये जातीभेद वगैरे काय असं काही नाही मानता आम्ही मनोभावे यावर्षी पूजन करतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे बाप्पाचे आगमन झाल्यावर आम्ही सर्व घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आणि आमच्या गावामध्ये तसेच आमच्या घरामध्ये सरपंचसुद्धा आहेत आणि मी सुद्धाही भिवंडी वकील संघटनेचा चेअरमॅन या नात्याने मी सर्वांना विनंती करतो की बाप्पाच्या कृपेने सगळ्यांना बुद्धी देवता या नात्याने बुद्धीचं आपल्याला मार्गदर्शन व्हावे आणि मनोभावे बाप्पाने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करावे अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो।